आणि निंबज नगरात सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, निंबज नगरात सगळ्यात जास्त फटका बसल्याचं पाहायला मिळालंय। पाणीच पाणी चहूबाजूला दिसतंय। सध्या परिस्थिती काय? नक्कीच आपण पाहतो की पुण्यातील सिंहगड रोड परिसरातली एकता नगर आणि निंबज नगर या दोन परिसराला मोठा पुराचा फटका जो आहे तो बसलेला आहे। पहाटे 3च्या सुमारास या परिसरात पाणी शिरलं आणि आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर पूर्णतः या परिसरातलं पाणी जे आहे ती ओसरलेला आपल्याला पाहायला मिळतंय। कारण मोठ्या प्रमाणात याच परिसरामध्ये आज सकाळी 7 फुटापर्यंत पाणी होतं आणि आत्ता या ठिकाणी संपूर्ण हे पाणी ओसरल्यानंतर आता खरं तर पूर्वपदावी येताना काहीशी दिसते। अजूनही या ठिकाणी अग्निशमन दल असेल, पोलीस असतील, स्थानिक रहिवासी असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। मात्र पूर ओसरल्यानंतरचा जे काही भयानक चित्र आता आपण पाहणार आहोत हे अशा प्रकारे जे 6-7 फूट दुकानामध्ये खरं तर थेट पाणी शिरलं आणि त्यानंतर ही अशी नुकसान जे आहेत ती खाली असणाऱ्या छोट्या मोठ्या दुकानांची झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक दुकानं या परिसरामध्ये खरं तर एकतानगर परिसरामध्ये होती। 6 ते 7 फुटामध्ये जे अगदी आणि प्रचंड चिखल आणि गाळ पसरल्याचा पाहायला मिळत आहे। धन्यवाद सचिन, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। पुढच्या बातमीकडे बातमी पुण्यातल्या पाषाण भागातल्या सुतारवाडी परिसरात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे। पूरस्थिती निर्माण झाली आहे। सोसायटी आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। नागरिकांची मोठी तारांबळ त्यामुळे उडाली। अगदी सकाळच्या वेळीच प्रचंड पावसाला सुरुवात झाली, त्यानंतर हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली आणि बघता बघता प्रचंड पाणी वेगानं आत घरात शिरायला लागलं। काहीशी हीच परिस्थिती सुतारवाडीत देखील पाहायला मिळाली आहे। प्रचंड पाणी घरांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळालं। स्मशानभूमीतही पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या अनेक भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। सगळ्यात जास्त प्रभावशाली झालेला भाग जो आहे तो सिंहगड रस्ता परिसराचा आहे। सिंहगड रस्ता परिसरातल्या निंबज नगर मध्ये आपण आहोत। या ठिकाणाहून एनडीआरएफ, पुणे महापालिका, अग्निशमन दल नागरिकांना घरातून बाहेर काढताय। आपण या ठिकाणी बघतोय काही नागरिक त्यांचं सामान साहित्य घेऊन बाहेर पडतायत। काही वेळापूर्वी एनडीआरएफच्या टीमने इथे घोषणा केली होती। आम्ही वरून बघितलं तेव्हा बोटी पण आल्या होत्या। सुरुवातीला आम्ही म्हटलं की ठीक आहे 4थ्या मजल्यावर आहोत तर थांबूयात, पण मुलगी म्हणली की नको आता आपण जाऊया, त्यामुळे आम्ही आता बाहेर पडायचा निर्णय घेतला। 7:30ला खाली आल्यानंतर पाणी वाढत 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 म्हणजे छातीपर्यंत पाणी वाढलं होतं। आत्ता जरा जोर कमी झालेला आहे। खूप हाल होत आहेत। पुढे जर पाणी वाढलं तर जगायचं कसं? कॅमेरामन आदर्श कटकेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। पुण्याच्या हिंगणे खुर्द परिसरात आणि साईनगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। डोंगर माथ्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी घरात शिरलं। अग्निशमन दल त्यामुळे रवाना झालंय। रेस्क्यू करण्यात येत आहे। प्रचंड वेगानं पाणी इथं शिरल्याचं पाहायला मिळतं। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय घरात पाणी शिरलंय। हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न नागरिक करतायत, त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झाल्याचंही पाहायला मिळालंय। तुमच्या घरात पाणी आलंय? पुण्यात पोलीस वसाहतीत देखील पावसाचं पाणी शिरलंय। शिवाजीनगर पोलीस अधिकारी वसाहतीच्या कंपाऊंडमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे घरातही पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। खालच्या मजल्यावरील घरांमध्ये पाणी साचल्यानं पोलिसांचं नुकसान झालंय।